सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या आत्मा अर्थात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेमध्ये बोगस पदभरती करून शासनाची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपांखाली तत्कालीन प्रकल्प संचालक संशयित बबन पाटील यांच्यावर धुळ्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यासह अन्य विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले। धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या सखोल चौकशीनुसार पाटील यांनी 2015 ते 2018 या कालावधीत पदावर कार्यरत असताना आपल्या अधिकाराचा गैरवापर केला। गट तंत्रज्ञान व्यवस्थापक आणि सहाय्यक तंत्रज्ञान अधिकारी या पदांसाठी बनावट नियुक्तीपत्र तयार करून पात्र उमेदवारांकडून तब्बल 16,85,000 रुपयांची लाच स्वीकारल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे। विशेष म्हणजे लाचेची ही रक्कम त्यांनी थेट आपल्या आई वडिलांच्या बँक खात्यात स्वीकारल्याचं एसीबीच्या तपासात निष्पन्न झालंय। पदाचा दुरुपयोग करून वैयक्तिक आर्थिक फायदा मिळवणे आणि शासनाचे नुकसान करणे या आरोपांखाली या निवृत्त अधिकाऱ्यांवर एसीबीने केलेल्या या ठोस कारवाईमुळे संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।